संपूर्ण सृष्टीवरती जे मनुष्य आत्मे आहेत त्या सगळ्यांचे ते नाथ आहेत, ते मालक आहेत आणि आपल्या सगळ्यांना ते चांगलं मार्गदर्शन करतात. जसं आपली मुलं असतात, आपल्या घरात जेवढी बाळं आहेत त्या सगळ्यांच्या विषयी आपली भावना काही चांगली आहे की सर्वांचं कल्याण होऊ दे, चांगले होऊ दे, चांगले शिकवू दे, निर्व्यसनी बनू दे, निरोगी बनवू दे, त्यांच्या जीवनामध्ये खूप सुख शांती प्रेम आनंद येऊ दे. तसंच या ईश्वराला सुद्धा आपल्या सगळ्यांच्याबद्दल तेच वाटतं की आपण सगळे कसे असावे, गुणांनी संपन्न असावे, गुणांची धारणा आपल्या जीवनामध्ये असावी आणि तेच गुण आपलं रक्षण करते. आज बघा आपण धन म्हणजे संपत्ती म्हणतो, पैसे म्हणजे संपत्ती म्हणतो, पण ते धन म्हणजे खरोखर संपत्ती आहे काय बघा. पूर्वीच्या काळी संपत्ती कशाला म्हणायची? शेतीला म्हणायची, घरात असलेल्या जनावरांना म्हणायचे, माणसांना म्हणायचे. काय आहे? माझ्याकडे संपत्ती. आणि आज आपण कशाला संपत्ती म्हणतो? एक आपल्याकडे मोठं घर असेल, गाडी असेल आणि पैसे असतील. पण खरोखर ते पैसे आहेत ते बघा. कागदाला आपण ठराविक आकार दिला की ते काय झाले? पैसे झाले. नाहीतर त्याला संपत्ती म्हणण्यासारखं काही नाही. ईश्वर आपल्याला सांगतो की मला गुणांची संपत्ती वाढवायची. ह्या संपत्तीचं रक्षण मला करावं लागतं, पण गुणांची संपत्ती माझं रक्षण करते. असं गुणवान आपल्याला आपलं जीवन बनवायचं. समोर